सीपीआर समोरील जुने झाड कोसळले, होमगार्डसह दोघे जखमी, दुचाकींचे मोठे नुकसान. कोल्हापूर. भावसिंगजी रोडवरील सीपीआर रुग्णालयासमोर असलेले जुने व भले मोठे झाड मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास अचानक कोसळले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत होमगार्डसह दोघेजण जखमी झाले असून एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत होमगार्ड तानाजी पांडुरंग पाटील वय 39 रा यवलूज आणि सतीश विश्वास जाधव वय 55 रा राजघाट शिवाजी पेठ हे जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सीपीआर रुग्णालय व सर्किट बेंच परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते, त्यामुळे या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झाड कोसळताना ते सर्किट बेंच इमारतीच्या कंपाऊंड वॉलवर पडल्याने भिंतीचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सीपीआर रुग्णालयाचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. झाड रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ भावसिंगजी रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. या घटनेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून शहरभर या घटनेची चर्चा सुरू आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मर्लीधर कांबळे, कोल्हापूर.